नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. श्री मायाक्का देवी मंदिर सेवा ट्रस्ट कांदिवली पूर्व येथील कार्यालयाच्या सभागृहात दीपक भाऊ बोराडे यांनी या विभागातील धनगर समाज बांधवांशी संवाद साधला आणि त्यावेळी जालना येथील लक्षवेधी विराट इशारा मोर्चामध्ये सरकारला इशारा देण्यात आला. यामध्ये लहान मुले, महिला, पुरुष, विविध पक्षांचे नेते, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध संघटना पदाधिकारी आणि धनगर समाज बांधव प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कांदिवली पूर्व येथील समाज बांधवांशी संवाद साधताना सांगितले की येत्या 21 जानेवारी रोजी मुंबई आझाद मैदानावर प्रचंड मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित राहून ही एसटी आरक्षण अंमलबजावणीची लढाई यशस्वी करून समाजाच्या लेकराबाळांचं कल्याण करायचं आहे. 60 वर्षाचा आरक्षण अंमलबजावणीचा जो दुष्काळ पडला आहे तो दूर करायचा आहे. संविधानात समाविष्ट असलेल्या एसटी आरक्षण अंमलबजावणी सरकारकडून करून घ्यायची आहे. आपली ताकद दाखवून दिली तरच आरक्षण अंमलबजावणी होऊ शकते. मुंबईमधील समाज बांधवांनी यावेळी आझाद मैदानावर येऊन पिवळ्या वादळात सहभागी होऊन इतिहासातील आरक्षण अंमलबजावणीचे साक्षीदार व्हावे. ही शेवटची लढाई लढून यशस्वी करायची आहे. यावेळी मायाक्का देवी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमार्फत संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे यांचा सत्कार करण्यात आला. धायगुडे यांनी यावेळी दीपक बोराडे यांना मुंबईमधील धनगर समाज बांधव आंदोलनामध्ये सहभागी होऊन लढाई लढतील असं आश्वासन दिलं. या प्रसंगी दीपक बोराडे, बिरू कोळेकर, पत्रकार भारत कवी तके, धायगुडे सर, गावडे, निलेश मोटे, महादेव करांडे, राज बंडगर, शंकर बरुंगळे, कैलासनाथ बरुंगळे, शेळके सर, साईनाथ बंडगर, गंगाधर पांढरे, मच्छिंद्र माने व इतर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कोकण वार्ता न्यूज, मुंबई. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.